तुम्ही कधी एक्सलेटर गाडीचा अशा प्रकारचे पाहिलेलं आहेत का? तर मित्रांनो ही एक टेक्नॉलॉजी आहे. तर मित्रांनो नमस्कार. आता मी निघालेलो आहे देवीच्या मंदिराकडे. कारण मित्रांनो आज आहे नवरात्रीमधला दुसरा दिवस आणि दुसऱ्या माळाच्या निमित्ताने आपण आता आरतीसाठी निघालेलो आहे. कारण मित्रांनो उठायला खूप उशीर झालेला होता. या ठिकाणी आपण कमानीमधून मध्ये जात असताना पाहू शकता. इथं या ठिकाणी गावातील पुढाऱ्याच्या फोटो वगैरे लावलेले आहेत. पुढे आराधी मंडळ आहे, त्यांच्या पाठीमागं गावातील नवतरुण मंडळी आहेत. या ठिकाणी पातळ वगैरे नेसवणं चालू होतं देवीला आणि इकडे विजूभाऊचं आमच्या लाइटिंग वगैरे फिटिंग करणं काम चालू आहे. तर म्हणलं आराधी मंडळ बाहेर बसलेले आहेत, आपण पण गाणे म्हणायला बसून घ्यावं. तर मित्रांनो या ठिकाणी बसलेलं आहे, आपल्याला पण मान वगैरे लावले. आता आपण पण 2-3 गाणे म्हणून घ्यायचे आहेत. तर गाणे संपन्न झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करून घ्यायची होती. तोपर्यंत आईचं पातळ कशा पद्धतीने दिसत आहे हे कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो या ठिकाणी परशुरामाचं गाणं वगैरे गायन चालू आहे. ओमा परशुरामाला खेळवत असताना परशुरामाची टोपीच खाली पडली. तो टोपी वाकून खाली घेतला आणि परशुरामाच्या डोक्यावरती घातला. तोपर्यंत आरती वगैरे संपन्न झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे शिग्नाळला. जात असताना शिलाताईंना हात केल्या, मग त्यांना पण गाडीवरती घेतलं आणि माळेगाव पाटीलला सोडलो. तर माळेगाव पाटील या ठिकाणी विजय पुट्टी यांची भेट झालेली आहे. तर मित्रांनो विजय पुट्टीनं असं काही केलेलं आहे जुगाड की तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. तर मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या गाडीचं एक्सलेटर तुटलेलं होतं, त्यांनी एक जुगाड बनवलेला आहे. आपल्या पण गाडीचं एक्सलेटर तुटलं तर असाच जुगाड करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या